नमस्कार, PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. कुरका रोड 10 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जिरगा हनुमान मंदिराजवळ उदगीर कुरका महामार्गावर ही घटना घडली. फिर्यादी दिगंबर हनुमंत साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ नामदेव हनुमंत साळुंके हा मोटारसायकलीने गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या MH24BL 0015 या कारने भरधाव वेगात आणि चुकीच्या बाजूने येत जोरदार धडक दिली. या धडकेत नामदेव साळुंके यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातासाठी कार चालक स्वप्नील चांबले हा कारणीभूत असल्याने नमूद करण्यात आले असून गुन्हा क्रमांक 142/2026 नुसार कलम 281, 125A, 106(1) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे सुरू आहे. या जिल्ह्याभरात डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट वापर आणि वाहतूक नियमाचे पालन यासाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. लातूर जिल्हा अधीक्षक कार्यालयात रक्तदान शिबिर आणि हेल्मेट वाटपाचे कार्यक्रम राबवले जात असून नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 8 मे रोजी उदगीर येथे रोटरी क्लब आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि हेल्मेट वापर जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. या हेल्मेटचा वापर हा केवळ नियम नाही तर जीवन वाचवणारे साधन आहे हे वारंवार सांगितले जात असताना अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्दैवाची बाब म्हणजे जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असताना अवघ्या 2 दिवसात म्हणजे 10 मे रोजी झालेल्या या अपघातात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे एका तरुणाचा जीव गेला. ही घटना समाजासाठी मोठा धडा आहे. एका बाजूला प्रशासन जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला नागरिकाचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरत आहे. काही क्षणाची बेफिक्री आणि नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे आता तरी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर आणि वाहतूक नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटनांना टाळणे कठीण ठरेल.